इतकं काही वाईट काम तो बाबा आणि त्याच्याकडे आलेले ते लोक, नुसते सर्वसाधारण नाही तर मोठे श्रीमंत, सुशिक्षित, चांगले शिकलेले, चांगल्या पदावर बसलेले ते सर्व लोक. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला मोठी धक्का देणारी अत्यंत महत्त्वाची बातमी येत आहे. या बाबाचे नवीन काम आता समोर आले असून हे काम ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणणार की अरे, वाईट वागण्याची सुद्धा एक लिमिट असते. किती वेगवेगळे प्रकारे आणि किती वेगवेगळे उद्योग या बाबांनी केले. आता बाबाचा टार्गेट ते लोक असायचे ज्यांना मुलं बाळ होत नाही, आणि यावेळी ती व्यक्ती अशी की जिला म्हणण्यात आलं की तुला मूल होत नाही, यामध्ये तुझ्या नवऱ्याचा दोष आहे, म्हणून तुझी कुंडली जुळून मी बरोबर काम करतो, असा हा बाबा म्हणला. आणि त्यानंतर ती व्यक्तीसोबत काय झालं, बाबांनी नेमकं त्या व्यक्तीसोबत असं कोणतं काम केलेलं होतं, ते सर्व आपण तुम्हाला याच व्हिडिओ डायरेक्ट दाखवणार. नेमकं ती व्यक्ती कोण, कोणत्या जिल्ह्यातली आहेत, कोणत्या तालुक्यातली आहेत, त्या व्यक्तीसोबत बाबांनी काय काय केलं, किती वेळा केलं आणि त्यानंतर काय काय घडलं, या सर्व गोष्टींची सर्व माहिती आपण तुम्हाला याच व्हिडिओ पुढे डायरेक्ट सांगणार. नुसतं डायरेक्ट सांगणार नाही तर स्वतः ती व्यक्ती तुम्हाला स्पष्टपणे बोलणार, सगळं काही स्पष्टपणे दाखवणार की नेमकं काय झालेलं होतं. परंतु तुम्हाला माहिती सगळी कळत नाही, कारण की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही. म्हणून तुम्हाला जर ही व्यक्ती कोण आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल. कशा प्रकारे बाबांनी त्या व्यक्तीला आपल्याबरोबर निशाण्यावर आणलं आणि मग आपलं काम साधून घेतलं, नेमकं त्या व्यक्तीमध्ये आणि बाबामध्ये काय ठरलं होतं, हे आपण व्हिडिओच्या शेवट सांगणार. पुराव्या सगट तुम्हाला व्हिडिओ सगट दाखवणार. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, हा जो व्हिडिओ बघत आहे याला पूर्ण शेवटपर्यंत बघायचा. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून कुठेही जायचं नाही. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी एक व्हिडिओला लाईक झालाच पाहिजे. लगेच व्हिडिओला लाईक करा. हा बाबा वेगवेगळ्या थापा मारायचा, लोकांना वेड्यात काढायचा आणि खूप सगळे कामं केले जे अत्यंत वाईट आहेत. यावेळी या बाबांनी असं काही काम केलं आणि असा काही फायदा उचलला ज्यामुळं अंधश्रद्धेवरचा विश्वास उडालेला आहे. देवाप्रती श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी, आणि अंधश्रद्धेच्या नादी लागून किती नुकसान होतं, तसेच यासारख्या बाबांच्या नादी लागून काय काय होतं ते चांगलं आता या व्यक्तीनं अनुभवलेलं आहे. ही व्यक्ती नेमकं या बाबाकडे यासाठी आली होती की मूल बाळ होत नव्हतं, परंतु बाबा म्हणाला की यामध्ये तुझं काहीही दोष नाही, तुझ्या पतीचा दोष आहे. आणि असं बोलून मग बाबांनी बाबाकडील काही जवळच्या लोकांसोबत त्या व्यक्तीचा संपर्क जोडून दिला, संपर्क लावून दिला. आणि मग जे झालं ते वाईट होतं. नेमकं तो व्यक्ती कोण, त्याच्या संग बाबांनी संपर्क लावून दिला, तो संपर्क जोडून दिला होता. तसेच ती व्यक्ती कोण, ती कोणत्या जिल्ह्यातली आहेत, कोणत्या तालुक्यातली आहेत, ते सर्व माहिती आता लगेच तुम्ही बघा. आपण तुम्हाला डायरेक्ट उघडपणे सर्व दाखवणार. या व्हिडिओमध्ये सगळ्यात मोठा खुलासा करणार. फक्त तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघत राहावं लागेल, तरच तुम्हाला सगळं काही समजेल. त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा. बाबाचे सगळे वेगवेगळे काम आता उघड होत आहेत. तसेच बाबाची आता ईडी मार्फत चौकशी होणार असून आता बाबा पूर्ण कामातून गेला. जे पण काही आत्तापर्यंत बाबांनी लोकांना वेड्यात काढून, लोकांना घाबरून, लोकांना गंडा घालून जे पण काही कमावलेलं होतं ते सगळे आता बाबाला गमावावं लागेल. ते सर्व आता बाबाच्या ताब्यातून जाणार आणि सरकारच्या ताब्यात येणार. सरकार सर्व त्याची मालमत्ता जमा करून घेणार आणि सर्वात मोठा धक्का बसणार. यामध्ये नुसताच बाबा नाही तर बाबाची पत्नी, बाबाचा मुलगा सुद्धा सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. बाबाची पत्नी या प्रकरणामध्ये फरार आहेत. एका ठिकाणी जमीन व्यवहार घोटाळ्यामध्ये बाबाची पत्नी सुद्धा सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बाबा बरोबर त्याची पत्नीचाही सर्व पोलीस प्रशासन आढावा घेत आहे. यावेळी पोलीस प्रशासनानं कसून चौकशी लावली असून बाबावर आत्तापर्यंत 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत. आर्थिक फसवणूक, शेतजमीन व्यवहार तसेच वेगवेगळ्या ठिकाणी व्यवहार, अशा सर्व बाबींमध्ये बाबा तरबेज होता. बाबा आपल्याकडे येणाऱ्या मोठ्या श्रीमंत लोकांना बरोबर टार्गेट करायचा. नवीन नवीन बाबानं भविष्य बघण्याचा ज्यावेळी धंदा सुरू केलेला होता त्यावेळी बाबा 100-50 रुपये घेऊन लोकांची भविष्य बघायचा आणि लोकांना भविष्याची चिंता सांगायचा. भविष्यात मोठे संकट येणार, मग तुम्हाला हा विधी करावा लागेल, मग तुम्हाला हे काम करावं लागेल, तुम्हाला हे रत्न घ्यावं लागेल, असं बाबा सांगायचा. आणि लोकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा उकळण्याचं काम करायचा. मग बाबाकडे काही कालानंतर स्टँडर्ड, सुशिक्षित, श्रीमंत लोक येऊ लागले. मग बाबाची फीस गेली लाखावर. लाख रुपयाला चिंचोके विकणे, लाख रुपयाला व्यवहार करणे, असं बाबाचं टार्गेट तयार झालं. नुसतंच टार्गेट नाही तर बाबांनी ते सुद्धा वेगवेगळी कामं केली जे सांगण्याच्या पलीकडे आहेत. सर्व कामं जनतेच्या समोर उघडे झालेले आहेत. परंतु यावेळी बाबांनी त्या व्यक्तीसोबत जे काम केलं होतं ते काम आपण तुम्हाला आता लगेच दाखवतोय. फक्त तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे.
अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचाच नाही. जेव्हा लिस्ट काढली जाईल त्यावेळेस मोठ्या मोठ्या लोकांना धक्का बसेल, कारण की बाबाकडे येणारे सर्वसाधारण लोक नाहीत, कोणी मंत्री, कोणी आमदार, कोणी मोठे राजकीय लोक. त्यामुळे या बाबाची आणि मोठ्या लोकांचे काय संबंध आहेत हे सुद्धा आता तपासणी गरजेचे आहेत. पोलीस प्रशासन आणि SIT ज्याप्रमाणे तपास करीत आहे, ज्याप्रमाणे नवनवीन माहिती बाहेर काढत आहे, त्याप्रमाणे बाबाचा मोठ्या अधिकाऱ्यांसोबत सुद्धा संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. नुसता संबंध नाही तर बाबा त्या मोठ्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ते काम करायचे जे योग्य नाहीत. आणि हे मोठे अधिकारी सुद्धा या बाबाच्या सर्व त्या कामांमध्ये सहभागी झालेले होते. त्यामुळे अजून तपासामध्ये काय काय माहिती भेटती याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तसंच बाबाकडे जी व्यक्ती आलेली होती, मूलबाळ होत नाही या कारणाने, त्या व्यक्तीनं काय सांगितलं, त्या व्यक्तीसोबत काय घडलं आणि नेमकं हा काय प्रकार होता, हे सर्व आपण तुम्हाला लगेच पुढे सगळं काही स्पष्टपणे सांगणार आणि सर्व दाखवत आहे. तुम्हाला बाबाच्या बातम्या ऐकून ऐकून वैताग आलेला असेल, परंतु बाबाची आता ही नवीन जी बातमी आहेत, हे जे नवीन काम आहेत, हे ऐकून तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघत राहणे. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचाच नाही. पण आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे भोंदू खरातच्या जाळ्यात आमदाराची पत्नीही आल्याची माहिती आहे. भोंदू खरातच्या विशेष भक्त परिवारात एका आमदाराच्या पत्नीचाही समावेश असल्याचं बोललं जातंय. क्राईम ब्रांच आणि SITच्या तपासातनं खरातचं जाळं राजकारण, प्रशासन आणि उच्चभ्रू कुटुंबापर्यंत पसरलंय. अंधश्रद्धा, लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये खरातची चौकशी सुरू झालेली आहे. संबंधित आमदार पत्नीकडनं अद्याप तक्रार दाखल झालेली नसून तपास यंत्रणांचं याकडे लक्ष आहे. एक दिवसाआधीच अधिवेशनात आमदार जितेंद्र आव्हाडांनीही 38 आमदारांनी खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्याचं म्हटलंय. आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं. 38 आमदारांची लिस्ट त्याच्याकडे जाणाऱ्या करंगळ्या कापणाऱ्या. अशोक खरातच्या भोंदूगिरीला आजवर अनेक जण बळी पडलेत. खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासुदांनी पोलिसांच्या दिलेल्या जबाबात नकली सापाची कहाणी सांगितली. अशोक खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा. मी पूजा करतोय, आता नागदेवता येईल, पण तुम्ही हातात दिलेले तांदूळ खाली पडून देऊ नका, अन्यथा तुम्हाला नागदेवता दंश करेल, असं खरात सांगायचा. खरातकडनं नागदेवता दंश करेल अशी भीती घातल्यामुळे लोक घाबरून हातातले तांदूळ सांभाळून एकाच ठिकाणी उभे राहायचे. काहीतरी मंत्र पुटपुटल्यासारखं करून खरात रिमोटवरती चालणाऱ्या नकली सापाला आणायचा. हे सगळं रात्रीच्या अंधारात होत असल्यामुळे भक्तांना नीट काही दिसत नव्हतं. नंतर खरात भक्तांनी पाठीमागे उभे राहा असं सांगून सापाला पुन्हा रिमोटनं घालवायचा. ज्या ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला ते नकली सापाचा जो काही ते प्रात्यक्षिक करून दाखवायचं ते जासुदांनी FIR मध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही त्यावेळेला सोबत होतात जासुदांच्या, असंही त्याच्यामध्ये म्हटलंय की तुम्ही दोघं तिकडे सोबत होतात आणि तुमच्या हातात का तांदूळ दिले आणि काय नेमकं काय झालं, म्हणजे काय करायचा काय तो, ते मंदिराच्या अगदी पाठीमागे व्हायचं की विहिरीजवळ? ह्या गोष्टी सगळ्या संध्याकाळच्या करायच्या, काळू झाल्यावरती. अच्छा, दिवसाच्या कधी केल्या नाही. ओके. आता आम्ही मुंबई पुणे जी माणसं आहेत, म्हणजे काय एकदम अनाडी माणसं तर नाहीयेत. हा.